सदरच्या शेतकऱ्यांना रस्ता देणे हे आपले क्रमप्राप्त आहे। त्यामुळे आम्ही त्यांना देखील समजुतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। आपण पाहतच आहात की आपण या ठिकाणी ट्रॅक्टर व जेसीबीच्या माध्यमातून सदरचा रस्ता हा खुला केलेला आहे। त्यामुळे महसूल मंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनानुसार कोणासही रस्त्यासाठी अडचण येणार नाही। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रकांतजी बावनकुळे सरांच्या आदेशानुसार मागील त्याला रस्ता व अतिक्रमण केलेले रस्ते खुले करण्याबाबत आदेशित केलेला आहे। त्यानुसार मौजे चाळीसगाव तालुक्यात माननीय प्रांताधिकारी चाळीसगाव भाग व माननीय तहसीलदार श्री प्रशांत पाटील सर चाळीसगाव यांच्या आदेशाने मी मंडळ अधिकारी सचिन मोरे मेहुणबारे भाग मला प्राधिकृत करण्यात आले होते की कलम 5(2) अन्वये अडवण्यात आलेला रस्ता खुला करणे कामी। त्या आदेशाच्या अनुषंगाने मी वादी व प्रतिवादी यांना नोटिसा काढून प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहण्याबाबत कळविले। त्यानुसार आज दिनांक 25/5/2026 रोजी आम्ही सर्व वादी व प्रतिवादी व सर्व ग्रामस्थ उपस्थित ग्रामस्थ यांच्या मार्फत प्रत्यक्ष ठिकाणावर सदरचा हा रस्ता आम्ही खुला केलेला आहे। ही केस होती ती वहिवाट केस 5/15/2005 मध्ये कलम 5 अन्वये चालवण्यात आली। त्यामध्ये वादी व प्रतिवादी यांना आम्ही नोटिसा काढल्या, परंतु वादी हे प्रत्यक्ष ठिकाणी हजर होते व प्रतिवादी हे अनुपस्थित असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पंचासमक्ष सदरचा रस्ता हा आम्ही खुला करून दिलेला आहे। योग्य ती कार्यवाही करण्याची जी काही तरतूद आहे त्या तरतुदीनुसार त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल आणि त्यांना समज देखील दिली जाईल की बाबा सदरच्या शेतकऱ्यांना रस्ता देणे हे आपले क्रमप्राप्त आहे। त्यामुळे आम्ही त्यांना देखील समजुतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। आज या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णतः रस्ता खुला करून देण्यात आलेला आहे। आपण पाहतच आहात की आपण या ठिकाणी ट्रॅक्टर व जेसीबीच्या माध्यमातून सदरचा रस्ता हा खुला केलेला आहे। त्यामुळे यापुढे भविष्यात देखील महसूल मंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनानुसार कोणासही रस्त्यासाठी अडचण येणार नाही एवढं मला सांगू इच्छितो।